नमस्कार सगळ्यांना यूट्यूब फॅमिलीला. आलं बघा वावरात. इकडं मागे गहू आहे आपला, इकडं वांग्याचं आहे. चाललंय आता वांग्याचं उपटून टाकायचा विचार. असा विकायला लय भाव आहे किलोवर, पण शेतकऱ्याकडून घ्यायचे म्हणलं ना तर 10 रुपये किलोनं घेतात. आणि तिकडं बाजारामध्ये लोकांना साधारण लोकायला 40-50 रुपये किलोनं विकतात. त्याच्यामुळं काही परवडत नाही ते आम्हाला. आता चाललाय विचार उपटून टाकायचा. कसे बद फुलं आले म्हणून चाललं उपटायचं. तर आज तोडायचे आहेत भेंड. गेले 4 दिवस सुट्टी होती आम्हाला, घरीच होतो आम्ही. मुलींना शाळेला सुट्टी होती म्हणून घरीच थांबली 4 दिवस. आज तोडायचेत बघा मग भेंड. थंडीने 4 दिवसाच्या अंतराने तोडावं लागते, तर जास्त भेंड मोठाले होत नाही तर म्हणून 4 दिवसाच्या अंतराने तोडतात बघा भेंड. तोडायचेत बघा आता भेंड. आलो आमच्या ठेप्यावर. गाणे कोणी लावले? वृषभनं लावले वाटते. चल रियांश ये इकडं हौदाकडं. वावरामध्ये आमच्या 24 तास गाणे असतात बघा, ऐकत असते थोडे थोडे. असले भारी गाणे लागतात. आमचं पोरग आहे पुतण्या, सकाळी आला की गाणे लावून जाते. हा बघा हौद आमचा, ढोरायला आज भरून पडेल. पाणी भरू दे. पाणी भरतो रियांश म्हणतोय थांब पाणी भरू दे. आमच्या वावरात बोरीला बोर आले बद इथेच बोर आहे. बोर आणू का रियांश? बोर आणू का? थांब मग इथे जा. सर्दी खोकले आहेत पण बोर बघितलं की खावच वाटतंय. हे बघा जवळच बोर आहे. हा रे ही बोर अशी आहे मंडळी, किला बघसान तेव्हा बोरच असतात. लोकांच्या बोरीला बोर नसतात बघा, पान कमी आणि बोरच जास्त येते. केवढे बोर आहेत तिला बघा हे. आणि एवढी गोड आहे की बघायचं काम नाही. भयानक गोड आहे. बद बोर येतात तिला. आणि लई दिवस बोर राहते तिचे. पानं कमी बोरच जास्त असतात तिला. घोसच आहेत तिला बोरायचे. तर या मग सक्रातीला वाण बोरायचं. एवढी गोड आहे, खाल्लं बोर की किडक निघत आहे. किड्याला बी जास्त गोड आवडते. लय गोड आहे पण आंबट बी तशीच आहे, कच्ची अजून. बघा रियांश बघायला वाट बोरायला. आणले हे घे लिंबू नाही, बोर आहेत बोर. हे देऊ. अरे हे उष्ट आहे ना, उष्ट बी देऊ. चला उष्ट व्हायची. चल बघा गाणे आमचे सुरू असतात, दिवसभर गाणे सुरू असतात मंडळी. एवढं शांत आणि मस्त लागत इथं, बघायचं काम नाही. हे आमचा वाडा आहे, यावर्षीच बांधलंय पाण्या पावसासाठी. बसाय उठायला पाहिजे मंडळी, कुठे जासान मग. आणि इथून वर दादाच्या वावर जायचं म्हटलं की 10 एकराचा नंबर ओलांडून जायचं, तर रोखतं पावसात माणूस भिजून जाते. त्याच्यामुळे ह्या वर्षी केलंय बघा हे पत्राचं शीड, पाण्या पावसाचं पाहिजे. बघा मंडळी इथं म्या सागऱ्या मुळे शेंगड्या म्हणतात ना, शेंगड्या तसलं ते शेंगड्या मुळे. आणि मधात दांडामध्ये मेथीची भाजी टाकली बघा. बघा माझ्या शेंगड्याला फुलं यायलेत मस्त, कसले भारी यायलेत. एवढ्या शेंगड्या लागतात मंडळी, तुम्हाला काय सांगायचं की एका झाडाला टोपलं भरता आरामशीर निघत होतं. हे बघा शेपूची भाजी लावलेली आहे. हे मुळे येतं बघा,
मुळे अजून लहान लहानच होतं. मुळा तयार व्हायला आताशी. काय रे बाळा, असले मुळे तयार व्हायले तर लहान लहानच आहेत पण लय भारी वाटते मंडळी. आणि हाताने लावलं, एखाद्या शेतकऱ्याने हाताने लावलं, लय जतन करू लावलेलं मंडळी. तर मला वावरात आल्यावर इकडं आले नाही तर करमतच नाही. इकडून परत लावून दिलं बघा मी, शेपू, पालक, कोथिंबीर. काय रे बाळा काय? 100 4 आहे म्हणते. त्या पुऱ्या दांडा ना कांद्याचं रोप टाकलं तर मंडळी कांद्याचं रोपच निघालं नाही आमचं. पुढं निघालं. 12 पाहिजे होतं याला आणि मी कुठे टाकलं, असं दांड करून टाकला तर ते दांडामध्ये जमलं नाही बघा मंडळी. असा 12 पाहिजे होतं त्याला. हे मेथीचं जसं 12 आहे ना तसं 12 पाहिजे होतं. पण ते कुठे मी ना असे दांड करून टाकलं तर दांडामध्ये नाही आलं ते. नाही कोथिंबीर नको तोडू. काय कोथिंबीर कशी झाली, कसलं भारी वाटतंय कोथिंबीर. घरी खायला लावली आणि बारीक बारीक महागून लावली बघा. तर हे बी होईल चांगली. ह्या बाऱ्यामध्ये सगळी कोथिंबीरच लावली. ते महाग पुढे येते खायला म्हणून बाऱ्यामध्ये टाकली एक. आणि आपलं इकडं लसणाचं. बस असली झाली आपली कोथिंबीर, मेथी, शेपू. तर असं लावलं बघा मी माळवं. कसं वाटतंय तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नवीन असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कारण तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे चॅनलला आपल्या. तर आजच्या पुरतं एवढंच. तर करा मग आपल्या चॅनलला सपोर्ट. बाय मंडळी.